आज या रत्नागिरी टाइम्सला पक्षप्रवेशाची जी बातमी आलेली आहे, खेडीतील जी शिवसैनिक होते उभाटाचे, ते शिंदे गटामध्ये प्रवेश केला ही बातमी आज आलेली आहे। ते बातमीदाराचं नाव देखील नाही आणि ही बातमी एकदम खोटी आहे। कारण आम्ही कुठच्याही आमिषाला किंवा कुठच्याही दबावाला बळी न पडता आम्ही स्वखुशीने दादांच्या कामावर प्रभावित होऊन आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे। मी उभाटाचा शाखाप्रमुख होतो आणि शाखाप्रमुख असताना ज्या अडीअडचणी आल्या त्याला तोंड देत आम्ही आजपर्यंत कामं केली। परंतु आता आम्ही दादांच्या जे कामाची जी घोडदौड चालू आहे त्याला प्रभावित होऊन आम्ही संपूर्ण उभाटाचे शिवसैनिकांनी कुठच्याही आमिषाला बळी न पडता किंवा कुठच्याही दबावाला बळी न पडता आम्ही स्वखुशीने पक्षप्रवेश केलेला आहे। माझे नाव मिलिंदी महेंद्र यादव, खेरडी देऊलवाडी। मी 2001 मध्ये सरपंच होते। मला गाव पॅनलवरती निवडून दिली। त्यानंतर मी 2 वेळा बिनविरोध निवडून आली आणि मागेच 2014 मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी पंचायत समिती म्हणून उमेदवार उभी होते संजय रावांकडून। तर काही अल्पशा मताने मी पडले गेले। म्हणजे जे आहे ते मी खरं सांगते, असं जायचं ताकाला आणि गाडगं लपवायचं हे मुळीच नाही माझ्या मनामध्ये। आणि मी आता जे आहे ते माझ्या स्वखुशीने आले, कोणाच्या दबावाखाली आलेले नाही। जी बातमी दिलेली आहे ती पूर्ण खोटी आहे आणि आम्ही ह्या मतातून आज निवडणुकीतून आम्ही दाखवून देऊ। मी शैलेश हरिचंद्र कदम, युवा मंच खेरडी अध्यक्ष। मी 18 मार्च 2025 साली संजय राऊत कदमांबरोबर मराठीचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या समक्ष मी समोर जाऊन त्यांच्या हातून मी पट्टा गळ्यात घालून मी 1 वर्षापूर्वीच प्रवेश केलं। पण जे काय माझे सहकारी होते उभाटामध्ये त्यांचं बरेच प्रवेशाचं काम चाललं होतं, पण ते काही अडचणीत होत्या। पण हीच लोक मला अप्रोच झाली आणि बोलले की आम्हाला पण प्रवेश करायचा आहे। माझी बहीण मिलिंदी यादव ही मला तेव्हाच बोलली की मला पण तुम्ही घेऊन गेला, मी आले असते, पण तेव्हा ती वेळ नव्हती। पण त्यावेळेला आम्ही उभाटाला सगळ्यांना विश्वासात घेऊन मी प्रवेश केलं आणि तिकडून आल्यापासून ही लोक माझ्या पाठी तगादा लावत होते की आमचा प्रवेश करून घ्या। पानवाडी असेल, बैकवाडीतली काही घरं असतील, अरुण करबेले आमचे व्हाईस चेअरमन असतील, मिलिंदी यादव असतील, असे बरेचसे असंख्य कार्यकर्ते आणि आमचे सहकारी रामचंद्र जाडे असे उभाटाचे शाखाप्रमुख होते। ही लोक स्वतःच अप्रोच होऊन कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठलेही अटॅचमेंट न करता स्वतःच्या मनाने प्रवेश केला आहे। आणि जी आज रत्नागिरी टाइम्सला सच्चा शिवसैनिक कोण आहे त्यांनी जी काही बातमी दिलेली आहे त्याला काही नावगाव काही नाही, त्या बातमीला काही अर्थ नाही आहे। आणि आम्ही आज ह्या खेरडीमध्ये सगळे एका झेंड्याखाली आलेलो आहोत आणि जसा पूर्वीचा आमचा खेरडी गाव हा बालेकिल्ला होता तसा बालेकिल्ला आम्ही मताच्या पेटीत दाखवून देऊ आणि ह्या दोन्ही बहिणींना आम्ही भरघोस मताने निवडून आणू। मी जास्त वादग्रस्त बोलत नाही आहे, जेव्हाचे घेऊ तेव्हाचे पोळ्या।